नमस्कार, मी रिसर्च अॅनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आज मार्केटमध्ये नेमकं काय मोमेंटम झालं आणि उद्या मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते। तर आज आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं सकाळी लाईव्ह क्लासमध्ये। लाईव्ह क्लास जर तुम्ही जॉईन नसेल केला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि येत्या थर्सडेला आपला लाईव्ह क्लास जो आहे तो वापस होणार आहे। तर थर्सडेला लाईव्ह क्लास नक्की जॉईन करा, मिस न करता। तर यस, आज सकाळी लाईव्ह क्लासमध्ये आपण बघितलं होतं की मार्केट जे आहे ते 400 पॉईंट गॅप अप ओपन होत आहे आणि हे दोन कॅन्डल जे आहे आपण ही फर्स्ट 5 मिनिटची जी कॅन्डल आहे याचा हाय आणि लो मार्क केला होता। त्याच्यानंतर जेव्हा आपण पाहिलं की ऑलरेडी 400 पॉईंट मोमेंटम झालेला आहे आणि मार्केट वरच्या लेवलला सस्टेन करत आहे। सकाळी 10 वाजेपर्यंत आपला क्लास चालू होता, 10 वाजेपर्यंत मार्केटमध्ये काहीच मुवमेंट झालं नाही। ॲट दॅट टाईम आपण हे डिस्कस केलं होतं की आज मार्केट पूर्ण दिवसभर साईडवेज मोमेंटम करू शकते। बट आपण अजून दोन लेवल डिस्कस केले होते, ते म्हणजे एक 24,260चा लेवल आपण डिस्कस केला होता की याच्या खाली जर जेव्हा मार्केट येईल तेव्हा एक सेलिंग प्रेशर येऊ शकते थोडंफार 24,200 पर्यंतच्या टार्गेटसाठी। तर सकाळी मग काही मार्केट खाली आलं नाही आणि इव्हेंच्युअली डायरेक्ट दुपारी 12:45ला जे आहे मार्केटमध्ये एक ब्रेकडाऊन झाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला 24,135 पर्यंत खाली एक लेवल बघायला मिळाला, जे की आपण डिस्कस केलं होतं। त्याच्यानंतर इमिडिएटली मार्केट जे आहे वापस वरच्या साईडला रिव्हर्स झालं। इमिडिएटली मार्केट वरच्या साईडला रिव्हर्स झालं आणि ही जी रेंज होती ओपनिंग मार्केटची जिथे होती त्याच्या जवळपासच कुठेतरी क्लोजिंग आलेली आहे। 24,250 280 या रेंजपर्यंत ट्रेड करत होता आणि 24,220च्या जवळपास क्लोजिंग आलेली आहे। तर आपण आज ऑप्शन सेलिंगचा दिवस असू शकते हे डिस्कस केलं होतं आणि ऑप्शन सेलिंगमध्ये आपण दोन गोष्टी डिस्कस केल्या होत्या। एक म्हणजे 24,600चा कॉल 50 रुपयाला सेल करायचा आणि दुसरा म्हणजे 23,900चा पुट 50 रुपयाला सेल करायचा। तर दोघांमध्ये पण आता एक 35 रुपये चालू आहे आणि एक 30 रुपये चालू आहे। तर अराउंड तुम्हाला 35 पॉईंट्सचा प्रॉफिट इथे झालेला आहे। जवळजवळ 1000 रुपये प्रॉफिट या पोझिशनमध्ये इंट्राडेमध्ये आपल्याला बुक करायला मिळाला। तर ही एक चांगली स्ट्रॅटेजी आपण ऑप्शन सेलिंगची आज बघितली होती। मार्केटमध्ये काही मुवमेंट झाला नाही तर ऑप्शन बाईंग करायला आपल्याला काही एनिवे अपॉर्च्युनिटी भेटली नाही। आता आपल्याला बघायचं आहे की उद्या मार्केटमध्ये कुठे मोमेंटम होऊ शकते आणि कुठे मार्केट मूव्ह केलं की आपल्याला ट्रेड करता येईल। सगळ्यात पहिले तर आता सिंपल आपण ठेवणार आहे वरच्या साईडला जे रेजिस्टन्स आहे ते रेजिस्टन्स आहे 24,350ला आणि खालच्या साईडला जो सपोर्ट आहे तो 24,100ला। जोपर्यंत याच्या मधात मार्केट ट्रेड करत राहील तोपर्यंत मार्केटमध्ये मुवमेंट होणार नाही। तर उद्याचा दिवस सुद्धा हीच एक रेंज असू शकते, वरच्या साईडला 24,350 आणि खालच्या साईडला 24,100 या रेंजच्या मधातच एक्झॅक्टली मार्केट ट्रेड करत आहे। तर उद्याचा दिवस सुद्धा मार्केटमध्ये साईडवेज मोमेंटम होऊ शकते। तर 24,600चा कॉल आणि 23,900चा पुट हे ज्यांनी कॅरी केलेलं आहे त्यांनी ही पोझिशन होल्ड जर केली तर उद्या पण याच्यामध्ये अजून चांगला प्रॉफिट बघायला मिळू शकेल। ही एक पॉसिबिलिटी आहे उद्यासाठी। लेट्स मूव्ह टू द बँक निफ्टी। तर निफ्टीमध्ये मला मोमेंटम काही मोठा दिसत नाही आहे रिसेंट टाईममध्ये। आता येणाऱ्या टाईममध्ये मला नाही दिसत की निफ्टीमध्ये मोठा मूव्ह कोणता येईल। एक साईडवेज मोमेंटमचा मार्केट असू शकते। लेट्स मूव्ह टू द बँक निफ्टी। बँक निफ्टीमध्ये आपण डिस्कस केलं होतं 52,600 पर्यंतचा लेवल येईल, बट यस ओपनिंगलाच मार्केट 52,300 पर्यंत आला। तर आपल्याकडे काही अपॉर्च्युनिटी नव्हती ट्रेड करायला, पूर्ण दिवसभर मार्केट साईडवेज राहिलं बँक निफ्टी सुद्धा। तर जेव्हा पण ही गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये एक मोठा गॅप अप ओपन होतो, पॉझिटिव्ह न्यूज असेल, मोठा गॅप अप ओपन झाला त्याच्यानंतर सहसा मार्केट जे आहे ते असंच मूव्ह करते, साईडवेज मुवमेंट करते, फ्लॅट मुवमेंट करते आणि मग काही मार्केटमध्ये मोठा मूव्ह येत नाही। बँक निफ्टी मला अजून पण साईडवेज मोमेंटममध्येच दिसत आहे। 52,600 जो आहे तो रेजिस्टन्स आहे, वरती 52,600 पर्यंत हळूहळू रीच करू शकते। खालच्या साईडला जे आहे 51,750 याच्या खाली जेव्हा जाईल तेव्हाच आपण सेलचा प्लॅन करू, तोपर्यंत करणार नाही। तर वरती 52,500 खाली 51,750 हे सपोर्ट रेजिस्टन्सचे लेवल आहे। सपोर्टच्या जवळ आला तर बाय प्लॅन करू शकतो। 52,600च्या जवळपास निगेटिव्ह सिनारिओ सापडला तर सेलिंगचा पण प्लॅन केला जाऊ शकतो आणि मधात कुठे असेल तर आपल्याला हात टाकायचा नाही आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। याच्यासोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फ्री डेमो लाईव्ह क्लासेस जे आहे ते चालू झालेले आहे। त्याचा आजच पहिला लाईव्ह क्लास होता,
ज्यांनी अटेंड केला त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, ज्यांनी नाही अटेंड करू शकले त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग जे आहे ते मी आपल्या ग्रुपमध्ये अपलोड करत आहे. तर ती रेकॉर्डिंग तुम्हाला कशी मिळेल, तर सगळ्यात पहिले तुम्हाला ramitpande.com या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्याच्या नंतर इथे अपकमिंग वेबिनार्स नावाचं एक सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि इथे एनरोल नाऊवर क्लिक करायचं आहे, रजिस्टर फॉर द वर्कशॉप. तर जेव्हा तुम्ही या वर्कशॉपसाठी रजिस्टर करणार तुम्ही ऑटोमॅटिकली एका ग्रुपमध्ये ॲड होणार आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला आजच्या सकाळी झालेल्या 9 ते 10च्या सेशनची रेकॉर्डिंग अवेलेबल होऊन जाईल. आणि यस, आता नेक्स्ट सेशन आपलं थर्सडेला होणार आहे, लाईव्ह सेशन सगळ्यांसाठी फ्री आहे. तर डेफिनेटली विदाऊट मिस करता अटेंड करा आणि भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये, त्या लाईव्ह सेशनमध्ये. आणि भेटूया उद्या मार्केटमध्ये काय होईल हे आपण नक्की बघणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.